आजी आजी चल ना खाली, चल ना खाली. काय आहे? गप्प बस. अगं आजी, खाली आई आलीये, बाबा आलाय आणि माझी बहीण आलीये. चल ना, तुला तिला ओवाळायचं असेल ना. आणि तू तर तिला बघितलं नाहीयेस. ती एवढूशी आहे आणि क्यूट आहे माझ्यासारखी. तिचे एवढूसे हात आहेत, एवढूसा पाय आहे. चल ना, तू तिला ओवाळ आणि नंतर आपण तिला घेऊन येऊया. चल चल चल. ती घरी येणार आहे ना, मग ती घरी आली की तिला मी बघेन. तू जा जा जा. आजी अगं चल ना खाली. खाली आजोबांनी ओवाळलं, मी ओवाळलं. तुला नाही का ओवाळायचं तिला? तिला काय ओवाळायचं? तिला कोणाची दृष्ट लागणार आहे? तू जा जा बाळा, जा जा. मला बहीण झाली आणि भाऊ नाही म्हणून तू चिडली आहेस ना. आणि म्हणून तुला तिला बघायचं नाहीये ना. तू खूप वाईट आहेस आजी, खूप वाईट आहेस तू. अगं ए चिंगे, अगं तसं नाही. अगं ऐक चिंग. आली चिंगी आली. हा आजी काय ग? आजी नाही येते. खूप पाय दुखतात का त्यांचे? आजी खुश नाहीये ना? नाहीये आजी खुश. ठीक आहे, हरकत नाही. बाबा, आम्ही आधी तुमच्या घरी आलो तर चालेल ना? अरे हे काय विचारणं झालं का रे? नाही, माझी इच्छा आहे की आपल्या बाळाने सर्वात आधी तिचं आजोळ पाहावं. एकदा का आम्ही आमच्या घरी गेलो की मग परत खाली येणं काय होणार नाही लवकर, म्हणून. अरे ती येईलच ना आमच्या घरी. आणि थोडी मोठी झाली ना की चिंगुडी बरोबर वरून खाली आणि खाली वर सारखं करत राहील ती. ते होणारच आहे, पण त्याला अजून खूप वेळ आहे, म्हणून म्हटलं जाऊया. राघव, आणि हे तिचं आजोळ नाही, तिचं स्वतःचं घर आहे असं समज. नाथबाई चला आपल्या घरी. चला 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 चला, तुम्ही पुढे वा. चला, या, सामान या, घेऊन चला या. चला ये, ये ये. ये ये. ए, शेणाला हळू या. ये. ए गुंदी, चला 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 चला. या गोड गोड नातूबाई, या आजोळी तुमचं स्वागत आहे. या या या, या, आजीच्या घरी. चिंगुडी कोण आलं बघ. दे राघव इकडे. ये ग बस सावकाश. ये बस बस राघव बस. बस बस. अगं माझी सोना. बर, यांच्यासाठी काही खायला बनवूया आपण पटकन. हो चालेल, करूया. नाही, एक मिनिट थांबा. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. चिंगी बाळा, आम्हा मोठ्यानं थोडं बोलायचं आहे. तू आतमध्ये जाऊन थांबतेस? ओके. चल या. बस. बोल. आई बाबा, गेले अनेक दिवस आपण माझ्या आईचं वागणं बघतो आहोत. नातू हवाय, नातू हवाय या वेडापायी तिने सगळ्याच हद्दी पार केल्या होत्या. ठीक आहे, काहींची आशा अपेक्षा असू शकते, माझी त्याबद्दल तक्रार नाही. मी माझ्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण ती काही समजून घ्यायला तयार नाही. आता आम्हाला मुलगी झाली आहे. आम्ही खूप खुश आहोत. आपण सगळे खूप खुश आहोत. मला वाटलं होतं आई सुद्धा खुश होईल, पण काल मी तिला म्हणालो की हॉस्पिटलला चल, तुझ्या नातीला बघ. तिने स्पष्ट नकार दिला. काय? तुला वाईट वाटेल म्हणून ही गोष्ट काल मी तुला सांगितली नाही. मला कल्पना होती या सगळ्याची. त्यांना काहीतरी कारण देत आहेत आपल्याला. एवढी गोड नाच झालीये. खरंच सुलक्षणा त्यांची कमाल आहे. हा, आता कसं आहे, ती जी काय वागते नाही पटत आहे. मी त्या घरी नाही गेलो, कारण अशा घरी जिथे माझ्या मुलीचं स्वागत होणार नसेल त्या घरी मी का जायचं. माझ्या मुलीला जर का अशा पद्धतीने वागवलं जाणार असेल, ती मुलगी आहे असं सारखं तिला दाखवलं जाणार असेल, तर पालक म्हणून मी हरून जाईन. आणि विशेष म्हणजे ते जर का माझ्या आईकडूनच होणार असेल तर नको. ते घर तिचं आहे, तिने कुशाल राहावं तिथे. मला नाही वाटत की आम्ही आमच्या मुलीला घेऊन तिथे राहावं. मला तुमचा सपोर्ट हवाय. मी माझ्या मुलीला घेऊन आम्ही इथे राहू.
राघव, अरे हे काय विचारणं झालं का रे? हे या बाळाचं आजोळ नाहीये, तिचं स्वतःच घर आहे असं समजतो. आणि तुम्ही इकडे सुखान शांतपणे राहा, कसलंही टेन्शन घेऊ नका. हा. आनंदी, काय म्हणणं तुझं? तुम्हाला जे योग्य वाटेल ते. माझी एवढीच इच्छा आहे की आपल्या मुलीवर सगळ्यांनी प्रेम करावं. हो, तिला फक्त प्रेमच मिळणार ग. आजी आजोबा आहेत. आणि हा, आबांना मी कळवलं बरं का, कधी येतील ते. हा. आई पाणी. घे पाणी घे. आई तू रडतेस का? नाही, इकडे रडत नाहीये ती. हॅपी टीयर्स, आनंद आश्रम. सुलक्षणाताई किती नशीबवान आहेत. एवढं छान गोड कुटुंब आहे, पण त्यांना हे कधी पटणार आहे देवास ठाऊक. आई, आई कुठे आहेत ते? कोण कुठे? अगं बाळ आणि आनंदी कुठे आहेत ते? आत आहेत का? आनंदी, आनंदी, दादा, आई, आई. अगं दादा निघाला होता ना हॉस्पिटल मधून आनंदी आणि बाळाला घेऊन. मग अजून घरी नाही पोहोचलाय का? आतमध्ये कुणीच नाहीये. हा, निघाले तर होते. हा, पण अजून पोचले नाही. मध्ये कुठे थांबले काय माहित नाही बाई. काय? बरं थांब, मी फोन करून बघते. कुठे राहिली माझी भाची? हा वर्षा, बोल. हा दादा, अरे तू निघाला होतास ना आनंदीला आणि बाळाला घेऊन हॉस्पिटल मधून. मग घरी का नाही पोहोचलायस अजून? आम्ही पाटकर आईबाबांच्या घरी आहोत. हा, अरे तिकडे काय करतोय? घरी ये ना. नाही वर्षा, तुला बाळाला भेटायचंय तर तूच इकडे ये ना. अरे पण कुठे राहिला तो? का नाही आला अजून? कुठे थांबलेत दोघ जण? बोल. त्याआधी मला सांग, तू काय केलंयस? मी काय करणार? मी घरीच आहे. मी घरी बसून कोणाचं काय करणार वर्षा? हा, मी त्या बाळाला बघायला नाही गेले. तर काय बघायचं बाळाला? येणार ना, घरीच येणार, इथेच थांबणार, इथेच मोठी होणार ती. मग तिला काय बघायचं? रोज डोळ्यासमोरच असणार आहे. तू पण आत्या आज आलीस. आई, अगं माझा काल ऑफिसचा शेवटचा दिवस होता ना, म्हणून मी आज आली आहे. दादानेच सांगितलं मला, नाहीतर मी कालच येणार होते बाळाला भेटायला. आई, आणि तू हॉस्पिटलमध्येच होतीस ना जन्माच्या वेळेला बाळाच्या? मग तेव्हा तरी बघितलंस का? आई अगं काय आहेस तू? तुला नाच झाली म्हणून तिला भेटली पण नाहीयेस तू? काय करतेस ना तू? शिबाई, मला ना थांबायचंच नाहीये इथे. कुठे आहेत? कुठे मला तर सांग. मी नाही सांगणार, कळलं? अगं वर्षा, वर्षा कुठे थांबले ते मला सांग. मी नाही सांगणार, मला विचारू नकोस. आनंदी, वर्षाताई या. आनंदी, हे बघ कोण आलंय. आत्ताच झोपली. हो का? थांबा, मला तू आली या तू. उठली उठली उठली. कोण आलं गं? पिल्लू, पिल्लू. तुला माहितीये तुझ्या येण्याने मला किती आनंद झालाय. काय ग, म्हणजे बाळाला अगदी पहिल्यांदाच बघितल्यासारखं वागतेस.
तुझं स्वतःचं बाळ असताना पण. अरे हो दादा, पण आनंदी दादा, अरे शेवटी तो मुलगा आहे ना, त्याला कुठे नटवता सजवता येणार आहे. मी तर हिला खूप नटवणार आहे, खूप सजवणार आहे, म्हणजे सगळी हौस हिच्या बरोबर पूर्ण करणार आहे. एक मिनिट. सॉरी सॉरी सॉरी. चकुली, हे बघ आत्याने काय काय आणलंय तुझ्यासाठी. आनंदी, हे जरा. हा, अरे हा बघ, हा ना आनंदी, हा हेअरबँड आहे. आता जरा तिचे केस लहान असतील ना, पण ती थोडी मोठी झाल्यावर लाव हिला, खूप गोड दिसेल तिला. आणि हे बघ, हा फ्रॉक आवडतोय का तुला? बघ कसा आहे. छान आहे हो वर्षाताई. आणि आणि एक, हे बघ आनंदी, हा फ्रॉक आहे ना, हा जरा मोठाच आहे, पण मला खूप आवडला म्हणून मी घेतला. पण तू हिला हा घाल 1-2 दिवसात आणि छान फोटो काढ, खूप गोड दिसेल ही त्याच्यात. आणि मला नक्की फोटो पाठव. नक्की नक्की. पुरे पुरे किती लाड करणार आहेस तू. चिंगी झाली होती ना तेव्हा असेच लाड करत होती तिचे. मग काय झालं? तू नाही का लहानपणापासून माझे लाड केलेस, अजून सुद्धा करतोस. दादा, मला ना खूप अभिमान वाटतो तुझा. मी मुलगी आहे घरातली, पण तू मला कधीच जाणवू दिलं नाहीस की मी मुलगी आहे, माझा हक्क कमी आहे या घरावर, माझा मान कमी आहे. कायम तू मला माझा मान, माझा हक्क दिलायस. आणि चिंगीला सुद्धा तू आता तसंच वाढवतोयस. जे हवं ते करू शकते चिंगी. आणि आता तुझ्या मुलीसाठी तू आपल्या आईला आणि घराला सोडायला तयार झालास. मी ना मागच्या जन्मी नक्की काहीतरी पुण्य केलं असणार, म्हणून तुझ्यासारखा दादा मला मिळाला. आय एम प्राऊड ऑफ यू दादा. अगदी खरंय. खरंच राघव, तू तुझ्या मुलीच्या हक्कासाठी तुझ्या सख्या आईच्या विरोधातही उभं राहायला तयार झालायस. रमा ही आता निश्चिंत असेल. चिंगीला ती तुझ्याजवळ सोडून गेली आणि आनंदीला सुद्धा विश्वास आहे की नवरा म्हणून, वडील म्हणून तू त्या तिघींच्या पाठी कायम उभा राहशील. आनंदी, हे ठेव. दादा, नाही म्हणजे मला माहिती आहे की पाटकर काका काकू तुम्हाला या घरात खूप छान सामावून घेतील, कधीच काही कमी पडू देणार नाहीत. मला ना एक सुचवायचं होतं जरा. म्हणजे कसं आहे बघ ना, की आत्ताच आनंदीची डिलिव्हरी झाली आणि ह्या काळातच आनंदीला आणि बाळाला जास्त आरामाची गरज आहे. मी गेले ना एवढ्यात या फेजमधनं, म्हणून मला वाटतं की नाही म्हटलं तरी गर्दी होणार ना रे या घरात. तर मग मला सुचवायचं होतं की आम्ही ज्या घरात राहत होतो ना ते घर रिकामच आहे ना, तर तुम्ही त्या घरात जर शिफ्ट झाला तर, म्हणजे कायमस्वरूपी नाही, तात्पुरतं ह्या सगळ्या प्रकरणाचं काहीतरी सोल्युशन निघेपर्यंत. बाबा, आई, तुमची हरकत नसेल तर, कारण मला हे पटतंय. राघव, माझी काहीच हरकत नाहीये. अरे आता इथे पहिल्या माळावर राहत होतास, आता 4थ्या माळावर राहशील. पण आपण असणार तर एकाच बिल्डिंग मध्ये आहोत ना. वर्षाताईंच्या जुन्या घरात शिफ्ट होऊयात आपण. काय बघतेस? बोल. मी काय बोलू? सोल्युशन काय? काय बाई, मी काय ते सोल्युशन का फोल्युशन देऊ? मला काय माहिती. तुझा भाऊ घर सोडून गेला एवढ्याशा कारणासाठी. त्याला एवढं नाही वाटलं की आपली आई म्हातारी आहे, तिला एकटं सोडून कसं जाऊ बुवा, नाही वाटलं त्याला. तर मी काय सांगू तुला? सांग आई,
हे बघ, हे जे काही घडलंय ना त्याचा दोष तू दादाला देऊ नकोस. जे घडलंय ते तुझ्या वागण्यामुळे घडलंय. तुझं काय चाललंय ग केव्हाचं नातू नातू नातू? हा, त्या नातवाच्या वेडापायी तू तुझ्या सख्ख्या मुलाला तोडतेस. नाही, मला तर कधी कधी असं वाटतं ना की तू हे जे काय प्रेम करतेस ना माझ्यावर ते तरी खरं आहे ना? हा काय का? नाही नाही, कारण दादा मुलगा आहे आणि मी मुलगी आहे म्हणून दुजाभाव करतेस आमच्यात मनातल्या मनात. काय बोलतेस? लाज वाटते का तुला? अगं वर्षा, नवऱ्याला सोडून आलीस ना तेव्हा मी तुला घरात आसरा दिला, एवढं लक्षात ठेव. तू वगैरे आसरा दिलेला नाहीयेस. तेव्हा सुद्धा मला आनंदी घेऊन आलेली आणि तिने मला सांभाळलं होतं. तुला नकोशीच झाले होते मी. जाऊ दे, मला नकोय तो विषय. कशाला बोलतेय मी बरी, माझा नवरा बरा, माझं बाळ बरं आणि माझा संसार बरा. आता बरं आहे ते. आता आपलं आपलं घेऊन बसाल ना तुम्ही. आई कोण कुठली परकी? आई, तू परकी झालेली नाहीयेस, पण एक लक्षात घे की माझ्यामध्ये आणि दादामध्ये खूप फरक आहे. अगं, आपलं भांडण काय, आपण 4 दिवस भांडू, एकमेकांशी बोलणार नाही, नंतर एकमेकींना सॉरी म्हणून पुन्हा सगळं नॉर्मल होतं आपल्यात. पण दादा तसा नाहीये. हे बघ, तुला माहितीये त्याने एखाद्यावर प्रेम केलं ना की तो जीवापाड प्रेम करतो, पण एखाद्याबरोबर राग धरला ना की तो अगदी टोकाचा, नातं तुटेपर्यंत. आणि असं समजू नकोस की मुलगा 4 दिवस रागवून रुसून गेलाय, डोक्यातला राग शांत झाला की येईल परत. आई, तसं काहीही होणार नाहीये. हो, त्यामुळे माझं ऐक, दादाकडे जा, त्याची माफी माग आणि त्याला घरी परत घेऊन ये. त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा उपाय नाही. येते मी. वर्षा, वर्षा. हा, अर्धा भरलाय. हा, म्हणजे 15 दिवस पुरेल, नंतर मागवू आपण. हो, पण बाकी सामान भरावं लागणार आहे. त्याची यादी करायला लागेल. चल. आनंदी, हो. बरंच सामान भरावं लागणार आहे, यादी करावी लागेल. तूच करशील? हो, करते. तुम्ही नवीन काही आणू नका. आम्ही बऱ्याच वस्तू आणल्या आहेत. म्हणजे तेव्हा चहा पाणी करायचं असेल, खिचडी करायची असेल तर तशी भांडी मी घेऊन आलीये. हा, अजिबात नवीन भांडी आणू नका. मला माहितीये वर्षाने बरीच भांडी घेऊन गेली असेल ना ती. आणि काय लगेच स्वयंपाक पाणी करायला लागू नकोस. मी डबा पाठवत जाईन, मग हळूहळू सुरुवात करतो. राघव, चादरी बेडशीट आणायची गरज नाहीये. घरात डबल होती, त्यातली एक जोडी आणून ठेवलेली आहे. आणि आनंदी, मऊ नरम कडक उशा सगळ्या आणून ठेवल्यात. अजिबात काळजी करू नकोस तू. आले आले आले. आनंदी, नवीन घरात परक वाटतंय ना तुला? काही नाही, होईल सवय मला. हो, तुम्हाला सवय होईलच हळूहळू या घराची. राघव, या बिल्डिंग मध्ये तुझं आणखी एक घर असणार आहे. हा, नवीन घर उभं करणं तशी सोपी गोष्ट नसते. त्यासाठी आई वडील पाठीशी उभे राहायला लागतात आणि आम्ही दोघं तुमच्या पाठीशी सदैव उभे आहोत. हे खरंय बाबा. आई, तुम्ही आमचे आई वडील नाही आहात, पण सख्या आई वडिलांपेक्षाही खूप जास्त आहात. आता ह्या दिवसांमध्ये सुद्धा तुमचा आधार आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. अरे राघव, असं बोलून आम्हाला परक करू नकोस राजा. हा, आम्ही तुमचेच आहोत. हा, बरं, तुम्हाला काही लागलं तर आम्हाला लगेच सांगा. हा, आम्ही येतो आता. हो. चला. चला, ओके, येतो. ए शनाला, येतो आम्ही.